ज्यावेळेस पीक विमा आल्यावर सुचात्या मग त्यावेळेस वाटतं मला काऊन नाही आला मला काऊन नाही आला. त्याच्यामुळे हे महत्वाचं सांगणे, कारण आता लय खुट्या मारून ठेवलेली. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकरी हा पीक विमा कशासाठी भरतोय? आपलं जर शेतीमधलं नुकसान झालं तर आपल्याला ती नुकसान झालेली भरपाई आहे ती मिळायला पाहिजे. पण आता त्याच्यात सरकारनं वांदे असे करून ठेवलेले म्हणजे भलते कुटाने शेतकऱ्याच्या मागे लावून ठेवलेले. आणि जर आपल्याला पीक विमा मिळवायचा असेल आपलं नुकसान झाल्यावर, तर जे काही वांदे करून ठेवलेले आहेत, कुटाने करून ठेवलेले आहेत, नियम लावून ठेवलेले आहेत, हे आपल्याला करावेच लागणार आहे. आणि ते केल्याशिवाय आपल्याला पीक विमा मिळणार नाही. आता तुम्ही बघत असताल खरीपाच्या वेळेस बऱ्याच शेतकऱ्याकडून ह्या गोष्टी राहिल्या. आणि आता 15 जानेवारीच्या नंतर, म्हणजे 15 तर नाही पण 20 जानेवारीच्या नंतर शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल. ज्याचं नुकसान झालं होतं, ज्याने ही पीक पाहणी केली होती, पुन्हा जे पीक विमा भरला होता तेवढंच क्षेत्र त्या पीक विम्यामध्ये नोंदवलं असेल तर. आणि आता त्याच्याच बद्दलची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओ मधून घ्यायची. त्याच्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. कारण बरेच शेतकरी मग या गोष्टी न ऐकल्यामुळे पीक विम्यापासून वंचित राहत असतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला माहित झालं पाहिजे, तेवढी काळजी घ्या. आता एक लक्षात घ्या, आता रब्बीचा पीक विमा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी भरलेला आहे. म्हणजे जेवढे खरीपाचे भरतात तेवढे रब्बीचा काय भरीत नाहीत. कारण कोणाला वाटायचं रब्बी मध्ये काही नुकसान होत नाही लय मोठं, कारण खरीपाच्या वेळेस पाऊस असतो किंवा अतिवृष्टी येते त्यामध्ये लय नुकसान होते. पण आता गेल्या वर्षी काय झालं, ते मेन ट्रिगर होते तेच काढून टाकले. त्याच्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग जरा कमी झालाय. म्हणजे आता जे उंबरठा उत्पादन निघन त्याच्यानुसार खरीपाचा पीक विमा शेतकऱ्याला मिळत. आणि त्याच्यात मूळ असं आहे की जी पैसेवारी आहे का ती आलेली आहे कमी. आणि त्याच्याच मुळे जे काही पीक कापणीचे अहवाल आहेत ते सुद्धा कमीच येण्याची शक्यता आहे. आणि त्यावेळेस जो पीक विमा येईल खरीपाचा त्यावेळेस त्याबद्दलची माहिती आणू. मात्र आता ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा भरलेला असेल तर त्याला जर मिळवायचं असेल, कारण सध्या आता वातावरण बिघडायले, आभाळी आले, वारं सुटायले, आणि याच्यात जर एखाद्या वेळेस पाऊस पडला नुकसान झालं तर आपल्याला काय काय गोष्टीची काळजी घ्यावा लागेल ते सुद्धा शेतकऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे. तसं माहित असतंय सगळ्याला, पण का होतंय जर सांगितलं ना तर पुन्हा जरा काळजी न करते. तर एक लक्षात घ्या, ज्यानं रब्बीचा पीक विमा भरला असेल मग त्याच्यात गहू असन, हरभरा असन, ज्वारी असन, जे जे पिकं असतील तर ते ना आता जी पीक विम्याची पावती त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या वावरात जाऊन ही पीक पाहणी करणं गरजेचं आहे. आणि पीक विमा भरताना जेवढं क्षेत्र हरभऱ्याचं टाकलंय तेवढंच ही पीक पाहणीत टाकायचं, गव्हाचं टाकलंय तेवढंच टाकायचं, ज्वारीचं टाकलंय तेवढंच टाकायचं. त्याच्यात का ताळमेळ हुकला की पीक विमा हुकला. कारण ते ताळमेळ बसलाच पाहिजे. कारण आपण ते ऑनलाईन भरलेले, ही पीक पाहणी ऑनलाईन करायची आणि ती करावीच लागणार आहे. त्याच्यात मग तुमचं ऍप चलन का काही होईन त्या 12 भानगडी असू, पण तुम्हाला करणं हे काम आहे. आणि त्याच्यासाठी तर तुम्हाला माहिती आहे DCS ऍप आहे. पण एक काम करायचं, पहिले जे ऍप आहे का त्याला अनइन्स्टॉल करून टाकायचं आणि डबल इन्स्टॉल करायचं, म्हणजे जरा ते अपडेट होतंय आणि जरा बरं चलत आहे. आणि लवकरात लवकर ही पीक पाहणी करून घ्यायची. आता बरेच शेतकरी असे आहेत त्याला ते मोबाईलचा कुठाना जमत नाही. मग त्याच्यासाठी काय सांगितलं सरकारनं, तुमचा कृषी सहाय्यक असन, तुमचा तलाठी असन, तुमच्या जवळ एखादा CSC सेंटरवाला असन त्याच्याकडून माहिती घ्या किंवा त्याला न्या तुमच्या वावरातून घ्या करून. बरं याच्यात भानगड अशी, आता शेतकऱ्याने केली तर होती, आता नंतर तसा कृषी तलाठ्याचा सहाय्यक करतो, पण आपण किती भरले हे त्याला माहित नसते पीक विम्यामध्ये. मग तो त्याच्या मनानं टाकीतून अशा वेळेस काय होतंय, पीक विम्यात 2 एकर हरभरा भरलेले आणि इकडं आपलं टाकलं त्यानं 3 एकर, मग जातं इचकून. आणि हे इचकलं की मग पीक विमा मिळत नाही. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेस पीक विमा आल्यावर सुचात्या मग त्यावेळेस वाटतं मला काऊन नाही आला मला काऊन नाही आला, त्या फलाण्याला आला आणि शेजाऱ्याला आला, त्यानं नीट केलं म्हणून त्याला येतो आणि आपण बसतो काऊन नाही आला. त्याच्यामुळे हे महत्वाचं सांगणे की आत्ताच ह्या गोष्टी करून ठेवा, त्याच्यामुळे पीक विमा मिळणार आहे. कारण नुकसान झालं तर बरं का, कारण आता लय खुट्या मारून ठेवलेली. कारण ते जे ट्रिगर होते ट्रिगर हटवलेले, फक्त उंबरठा उत्पादनावर मिळत. पण तरी बऱ्याच शेतकऱ्यांना अपेक्षा असते की नुकसान झाल्यावर मिळायला पाहिजे, म्हणून त्यांनी या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता तुम्ही केल्या का नाही केलं हे मला कमेंट करून सांगा. त्या ऍप मध्ये काही अडचणी येतात का त्या सुद्धा कमेंट करा.
कारण त्या अडचणी सुद्धा आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. मात्र त्याच्यासाठी तुम्हाला जर आपले माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं जे चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला एक जॉईन बटन आहे ते सुद्धा दाबा. म्हणजे सगळी माहिती तुम्हाला टाकली की कळाली पाहिजे. बस, धन्यवाद.